ब्रेकिंग न्यूज समोर येते। वर्ध्यामध्ये महिला रुग्णालयाची सुसज्ज इमारत ही तयार करून 3 वर्ष झाली, मात्र अद्यापही या ठिकाणी ओपीडी सुरू झाली नाहीये। महिला रुग्णालयावर शासनाने 21 कोटी रुपये खर्च केला, तर रुग्णालयासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनावर शासनाकडून खर्च केला जातोय। इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय, मात्र रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित आहेत। आता रुग्णालयाच्या इमारतीमधून साहित्य देखील चोरीला जात असल्याचं समोर आलंय, त्यामुळे सामान्य महिलांकडून संताप व्यक्त केला जातोय। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागील बाजूला 100 खाटांचं महिला रुग्णालय बनविण्यात आलं। या रुग्णालयावर जवळपास 21 कोटीचा खर्च करण्यात आला आहे, मात्र गेल्या 3 वर्षापासून ही इमारत अजूनपर्यंत पूर्णत्वास गेली असली तरी त्याचा उद्घाटनाचा जो मुहूर्त आहे तो अजूनपर्यंत मिळाला नाही। त्यामुळे ही जी इमारत आहे ती आता सेवेपासून वंचित राहिलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गाजर गवत असो की इतर झाडं झुडपं वाढलेली आहे। इमारत ही जी आहे दुरावस्थेत सापडलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या इमारतीवर जो 21 करोड रुपयाचा खर्च केलेला आहे तो खर्च आता वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या इमारतीचे तावदान जे आहे ते तुटायला लागलेले आहे। विशेष म्हणजे ही इमारत पूर्णत्वास गेली असतानाही या इमारतीमध्ये दवाखाना सुरू करण्यास काय हरकत काय अडचणी आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। एकंदरीतच पाहता आता विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये वर्ध्यातील जे आमदार आहेत हे या महिला रुग्णालयाचा जो प्रश्न आहे तो उपस्थित करणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण या महिला रुग्णालयातून जिल्ह्यातील महिलांना एक सेवा मिळणार आहे, त्यांना हक्काचं रुग्णालय जे आहे ते सुद्धा असणार आहे। मात्र या रुग्णालयात जे अजूनपर्यंत उद्घाटन झालेलं नाही, लोकार्पण झालेलं नाही, त्यामुळे हे रुग्णालय कधी जनतेच्या सेवेत रुजू होतं, महिलांच्या सेवेत कधी रुजू होतं हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा। महिला रुग्णालयाच्या इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाहीये। त्याचं काम मंजूर होतं G+2, परंतु सध्या G+1चं काम झालेलं आहे आणि G+1 ला बजेट कमी पडत असल्यामुळे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे G+2चा। बाकी फर्निचरचं पण काम बाकी आहे, त्याच्यामुळे थोडं अडचणी आहे। आता मंजुरी आली, बांधकाम झाले की पूर्ण होईल ते। महिलांसाठी जे रुग्णालय उभं करण्यात आलं त्या रुग्णालयाची कुठलीही सुविधा महिलांना आजपर्यंत मिळाली नाही। तर यासाठी मी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जबाबदार धरेन। शासनाने ही सेवा द्यायला पाहिजे। शासकीय रुग्णालय हे शोभेची वस्तू नसून तिथे त्वरित कार्यान्वित सेवा जी काही आहे ती तातडीने द्यायला पाहिजे। यासाठी आम्ही काँग्रेस जन माध्यमातून सडकेवर उतरून सभागृहातून हा प्रश्न निश्चितपणे लावू।